नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली सुप्रियाला म्हणत असते की हे बघ, तुझं काय काम आहे ते तू मला सांग. तुझं माझ्याकडे काम आहे म्हणून मी इथपर्यंत आली आहे ना. हे बघ, मला खूप कामं आहेत, माझ्या घरामध्ये लग्न आहे, त्याच्यामुळे वेळात वेळ काढून मी तुझ्याशी इथे बोलायला आली. तर तू माझ्याशी बोल ना, जे काही बोलायचं आहे ते. माझ्या घरच्या लोकांबरोबर तू अशी वाईट पद्धतीने बोलू शकत नाही, कळलं तुला? त्यांचा अपमान केलेला, त्यांना वाईट साईड बोललेलं मी खपून घेणार नाही. त्याच्यामुळे आता तुला जे काही बोलायचं आहे ते माझ्याशी बोल. माझ्या घरच्यांचा अपमान करू नकोस, बेशिस्तपणा करू नकोस. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, काय गं हे काय म्हणालीस तू? बेशिस्तपणा काय? मी इथे तुझ्याशी बोलायला आली आहे, माझी केस तुला घ्यायला सांगते, तर तुझे घरातले लोक माझ्याशी वाईट वागतायत, माझ्याजवळ बेशिस्तपणा करतायत, ते तुला दिसत नाही आहे? तुला मी इथे वाईट साईड बोलते हे तुला फक्त दिसतंय का? तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की मी तुला सांगते ना, मी तुझी केस आता नाही घेऊ शकत. हे बघ, आमच्या घरामध्ये लग्न कार्य आहे, तेव्हा तू एक काम कर, तुझ्याकडे जे काही डॉक्युमेंट वगैरे असतील, तुझी जी काही केस असेल ती तू माझ्याकडे पेपर दे. मी त्याच्यावरती अभ्यास करेन, त्याच्यावरती स्टडी करेन आणि 3 दिवसानंतर तुला मी भेटेन. आता मी नाही तुझ्याशी काही बोलू शकत. तुझे कागदपत्र जे असतील ते माझ्याकडे तू देऊन जा. 3 दिवसानंतर आपण भेटू. सुप्रिया म्हणते की 3 दिवसानंतर कशाला? मला तुझ्याशी आत्ताच बोलायचं आहे. माझ्या बहिणीची केस घेऊन आली ना तुझ्याकडे, आणि कागदपत्र काय कागदपत्र? माझ्याकडे अजिबात कागदपत्र नाही आहेत, कळलं ना तुला? माझ्या बहिणीबरोबर काय काय घडलं आहे ना, हे मला सगळं काय माहिती आहे. मी तुला सांगते ना तिच्याबरोबर काय काय घडलं आहे ते. मी तुला माहिती सांगते. त्या नराधमांना पकड आणि त्यांना फासावरती लटकव. तेव्हा अबोली म्हणते, असं कसं फासावरती लटकवणार? हे बघ, असं नसतं, काहीतरी प्रोसिजर असते. तुझ्याकडे जे पेपर असतील ते तू मला दे, त्याशिवाय मी तुझी केस कशी काय घेणार आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्या बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर तू तिची कंप्लेंट नोंदवलीस का? म्हणजे तिच्याबरोबर नक्की काय घडलं, कुणी गुन्हा केला आहे, त्यांची नावं सांगितलीस का? पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केलास का? असं तू काही केलेलं नाही आहेस का? तिथले काही पेपर आहेत का तुझ्याकडे? तेव्हा इकडे आता इथे सुप्रिया गप्पच बसते. तेव्हा अबोली म्हणत असते, काय झालं? मी तुला जे काही सांगते ते तुझ्या लक्षात येतं आहे का? तेव्हा सुप्रिया म्हणते की नाही, सगळं डोक्यावरून गेलं, माझ्या काही लक्षात येत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, 3 दिवसानंतर ये, येताना पेपर वगैरे घेऊन ये. आता खरंच माझ्याकडे वेळ नाही आहे, कारण माझ्या घरात लग्न आहे, त्याच्यामुळे मला खूप तयारी करायची आहे. आता बोलायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. तू 3 दिवसानंतर ये, आपण बोलूया. असं म्हणून आता अबोली जात असते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, तू खरंच वकील आहेस ना गं, की वकील असण्याचं फक्त नाटक करतेस? तेव्हा इकडे मनवाला आता राग येतो. मनवा म्हणत असते, माझ्या वहिनीशी बोलताना नीट बोलायचा, तुझी हिंमत कशी झाली गं असं बोलायची? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, तुला काय करायचं आहे गं, तुझ्याशी बोलले का? तू कोण आहेस मध्ये मध्ये बोलणारी? तेव्हा मनवा म्हणते, तुला माहिती नाही आहे मी कोण आहे? मी मनवा आहे, मनवा. चांगलं बोलीस ना तर मनवा, नाहीतर वणवा लागायला वेळ लागत नाही. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, गप्प बस गं तू, तुझ्यासारखे असे कितीतरी वणवे आहेत ना, ते मी कुठल्या कुठे नेऊन सोडलेत, कळलं का तुला? माझ्याशी नीट बोलायचं. अगं, मी इथे माझ्या बहिणीसाठी आले, तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आले, आणि तू इथे पेपर पेपर करत बसली आहेस. तेव्हा तुझे जे काही रेट असतील ते बोल ना, म्हणून तुला म्हणाले ना, जो काही तुझा रेट आहे तो सांग, तुझ्या तोंडावर सगळे पैसे फेकते, पण माझ्या बहिणीला न्याय मिळवून दे. तेव्हा इकडे मनवा म्हणते, शिस्त नाही आहे का गं तुला बोलायची? कशी बोलतेस तू वहिनीबरोबर? आधी तर तू शिस्तीमध्ये वहिनीजवळ बोलायला शिक. तेव्हा क्रिश म्हणतो की मनवा, तू जरा शांत हो. इकडे क्रिश मनवाला शांत करतो आणि मग तो इथे आता सुप्रियाला म्हणत असतो की हे बघा, तुमच्या बहिणीबरोबर जे काही घडलं आहे ना, आम्हाला मान्य आहे, चुकीचं घडलं आहे, पण आता तसे काहीतरी पेपर हवेत. तुम्ही जर पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला असेल तर तिथले काही पेपर्स असतात, ते तुमच्याकडे असले पाहिजे. नक्की तिथे काय काय घडलं, त्याचा पंचनामा झाला आहे की नाही, त्याचे पेपर हवे असतात. असे महत्त्वाचे पेपर जर तुमच्याकडे असतील ना, तर ते घेतले जातात पोलीस स्टेशनलासुद्धा, आणि इकडे अबोलीसुद्धा ते घेणार. तेव्हा त्या केसवरती ती अभ्यास करेल ना. तेव्हा सगळ्यात आधी तर महत्त्वाचे पेपर हवे असतात, त्याशिवाय प्रोसिजर कशी सुरू होईल? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते की बघितलं तुम्ही, म्हणजे इथे माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. मी इथे माझ्या बहिणीसाठी न्याय मागायला आले. मी माझ्या बहिणीबरोबर जे काही घडलं आहे ते सगळं सांगायला तयार आहे. मला माहिती आहे ना तिच्याबरोबर काय घडलं आहे, A to Z सगळं सांगायला तयार आहे. अबोली म्हणते, सगळ्यात आधी तर तुझं नाव सांग, तुझं नाव काय? तेव्हा मनवा इथे आता रागवलेले असते. मनवा म्हणत असते, बहिणी हिच्याशी तू बोलूच नको. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, तू गप्प बस गं. या सगळ्या गोंधळामध्ये मी माझं नाव सांगायचं राहिले. माझं नाव सुप्रिया.
तेव्हा इकडे अबोली म्हणते, सुप्रिया एक काम कर, सगळे कागदपत्र घेऊन ये, आपण 3 दिवसानंतर निवांत बोलूया. तेव्हा सुप्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटतंय मी जे काही बोलते ते खोटं आहे का? मी माझ्या बहिणीविषयी तुमच्याजवळ खोटं बोलेन? सांगा ना, तुम्ही इथे सगळेजण जमलेले आहात, तुम्ही तुमच्या बहिणीविषयी खोटं बोलाल का? तुमच्या बहिणीबरोबर जे काही घडलं आहे तेच तुम्ही इथे सांगाल ना? बोल ना गं बोल. दीपशिकाला, रागूला, सगळ्यांना ती विचारत असते, बहिणीबद्दल खोटं बोलाल का? बोल गं अबोली, तू बहिणीबद्दल खोटं बोलशील का? माझ्या बहिणीबरोबर जे काही झालं आहे, ज्या नराधमांनी तिला मारले, त्यांना तू पकड, त्यांना फासावरती लटकव ना. तेव्हा इकडे आता अबोली म्हणते, कोर्टामध्ये मुद्दे मांडण्यासाठी माझ्याकडे काही कागदपत्र हवेत. तसे कागदपत्र तुझ्याकडे काहीच नाही आहेत. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, अच्छा, म्हणजे गुन्हा करणाऱ्यांना कागदपत्रांची गरज लागत नाही, ते गुन्हा करून टाकतात. मात्र न्याय मागणाऱ्याला पहिले इथे कागदपत्र हवे असतात, जे सगळीकडे त्यांना फिरवावे लागतात. बरोबर की नाही? म्हणजे गुन्हा करणारे गुन्हा करून निघून सुद्धा जातात, मात्र न्याय मागण्यासाठी आपल्याला कागदपत्र गोळा करावे लागतात. मी इथे आले होते माझ्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी, म्हणून तर मी इथे तुला शोधत आले होते ना अबोली. पण काय झालं, शेवटीला माझ्या पदरी काय पडलं? निराशा. तू माझ्या बहिणीला न्याय मिळवून देशील मला असं अजिबात वाटत नाही. तू इथे माझी केस काय आहे ते समजूनसुद्धा घेतलं नाहीस, माझं बोलणं ऐकूनसुद्धा घेतलं नाहीस, फक्त इथे पेपर कागदपत्र करत राहिलीस. आता जाऊ दे, तुझ्या इथे आता सगळीजणं मला दगडच दिसत आहेत आणि या दगडावरती डोकं फोडून काही अर्थ नाही आहे. माझ्या बहिणीला इथे न्याय मिळेल असं मला वाटतच नाही. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की हे बघ, असं काही नाही आहे, तुला जर न्याय मिळून हवा असेल तर कायद्याचे काही नियम असतात, काही प्रोसिजर असते, ती सुद्धा आपल्याला करावी लागते ना सुप्रिया. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, नाही जाऊ दे, तुझ्या इथे मला काही मिळेल न्याय असं मला वाटत नाही, मी जाते. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, एक मिनिट थांब, तू बरोबर बोललीस सुप्रिया, तुला इथे अबोली खूप मोठी वकील वाटली असेल, बरोबर की नाही? ते बरोबरच आहे, ती कुणी साधीसुधी वकील नाही आहे, तिच्याकडे वेळ नाही आहे अगं तुझ्याशी बोलायला. त्यांच्या घरामध्ये लग्न कार्य आहे ना, आणि खरं सांगू का, ती खरंच खूप पोचलेली वकील आहे, खूपच मोठी आहे. खऱ्याचं खरं, खोट्याचं खोटं कसं करायचं ना, ते तिला बरोबर येतं. खोट्याचं खरं आणि खोट्याचं खरं करूनच ती इकडे केसेस जिंकत असते अगं, आणि म्हणून तू अगदी बरोबर वकिलाकडे आलीस. पण आता तिच्याकडे वेळ नाही आहे ना, तेव्हा तू मला सांग तुझी केस काय आहे, मी तुला मदत करते. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, कोण आहेस कोण तू? तू वकील आहेस का? सांग ना, तू वकील आहेस का? तू वकील असशील तर मी तुझ्याशी बोलते. तेव्हा दीपशिका म्हणत असते, हे बघ, माझ्याशी बोलताना नीट बोल, तोंड सांभाळून बोल. मी तुझ्याशी इथे आली आहे ना बोलायला, तुझी मदत करायला. मी एक पोलीस अधिकारी आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, मग मी काय करू? जर ती पोलीस अधिकारी आहेस तर मी काय करू? तुला चहा पाणी देऊ का? बोल ना बोल, तुला किती पैसे हवेत ते बोल. एवढे पैसे ना तुझ्या तोंडावरती मारते, बोल तुला किती पैसे हवेत. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, अगं तू पोलीस अधिकारी असशील, कोण नाही म्हणतंय. तू जेव्हा पोलीस बनण्यासाठी फॉर्म भरत होतीस ना, तेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये, मी इथे जेलमध्ये शिक्षा भोगत होते. मी जेलमध्ये किती शिक्षा भोगले ना तुला माहिती नाही आहे. अगं माझं अर्ध आयुष्य जेलमध्येच गेलं आहे. जेलमध्ये आत बाहेर करून त्या जेलच्या पायऱ्यासुद्धा झिजवल्यात मी. कळलं तुला? तेव्हा माझ्याशी हा माज दाखवायचा नाही. तू पोलीस अधिकारी आहेस, तुम्ही पोलीस अधिकारी कसे असता आणि काय असतं ना, मला बरोबर माहिती आहे. मला तुला सांगायची गरज नाही आहे किंवा तू मला सांगायची गरज नाही आहे. कळलं ना? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की सुप्रियाचा माज काय आहे ना तुला बरोबर माहिती नाही आहे. तेव्हा माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, या भाषेत तर माझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा दीपशिका म्हणते, मी तुझ्याशी नीट बोलते ना, मग शिस्तीत बोलायचा. एक काम कर क्रिश, हिला आहे ना फरफडत आता पोलीस स्टेशनला घेऊन चल, हिला चांगली अद्दल घडवते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, कोण आहेस गं तू मला फरफटत नेणारी? हा असा हात आहे ना, साधासुद्धा हात नाही आहे, गावची भाकरी खाऊन तयार झालेला हात आहे. अशी देन की नाही सनकन, तर कानाखाली चांगला आवाज काढेन तुझ्या. परत माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, माझ्या नादाला लागायचं नाही आहे. मी कुणी साधीसुधी मुलगी नाही आहे. तेव्हा इथे आता सुप्रिया तिलासुद्धा काही सांगायला तयार नसते. तिला असं वाटत असतं की तिच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी जरी तिच्याकडे कागदपत्र नसतील तरीसुद्धा इथे अबोलीने तिची केस ऐकून घ्यायची आणि त्याच्यावरती तिच्या बहिणीची केस घ्यायची. पण आता केस घेण्यासाठी काहीतरी पण कागदपत्र अबोलीला हवेत ना, त्याच्यावरून ती निदान त्या केसचा अभ्यास करू शकते. जेव्हा दीपशिका म्हणते की क्रिश, हिचा माज आहे ना चांगला उतरवते, हिला फरफडत आता जेलमध्ये टाक, तेव्हा अबोली म्हणते, दीपशिका, क्रिशचा या सगळ्याची काय संबंध? तू सुद्धा पोलीस अधिकारी आहेस ना, आणि एक साधी गोष्ट तुला माहिती नाही आहे का?
एका लेडीज गुन्हेगाराला पकडून नेताना एक इथे मेल पोलीस ऑफिसर नाही तर एक लेडीज कॉन्स्टेबल लागते, हे तुला माहिती नाही आहे? तुला आता कायदा मी सांगायचा आहे का? तेव्हा दीपशिका म्हणते, ए अबोली, तू गप्प बसा, तू जास्त बोलू नकोस, कळलं ना? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सुप्रिया, हे बघ, मी तुला एवढंच म्हणते की तुझ्या बहिणीबरोबर जर काही चुकीचं घडलं आहे तर तिला न्याय नक्की मिळेल, पण तसे काही कागदपत्र हवे असतात, ते तू मला आणून दे ना. मी तुझ्या बहिणीची केस घेईन, नक्कीच घेईन. आधी त्याच्यावरती स्टडी करेन आणि मग मी तुझ्या बहिणीची केस घेईन. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणत असते, आता मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. माझ्या बहिणीची केस आता मला तुला द्यायचीच नाही आहे गं. इथपर्यंत मी तुला शोधत आले होते कारण मी तुझ्याबद्दल ऐकलं होतं. इथे तू गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देतेस म्हणून आशेने इथे आले होते तुझ्याकडे की माझ्या बहिणीच्या जे काही गुन्हेगार आहेत त्यांना तू पकडशील आणि त्यांना इथे त्यांच्यावरती छान पद्धतीने मुद्दे मांडून त्यांना शिक्षासुद्धा देशील, म्हणून मी इथे आले होते. पण काही उपयोग झाला नाही कारण तू इथे माणसाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही तर तू सुद्धा त्या कागदपत्रांवरती विश्वास ठेवतेस. मग आता काय सांगू मी तुला? नाही आहेत माझ्याकडे कागदपत्र आणि आता माझ्या बहिणीला इथे न्याय मिळेल असं सुद्धा मला वाटत नाही आहे. तुला शोधत इथे आले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण शेवटीला माझ्या पदरी निराशा पडली आणि त्याच्यामुळे आता मला तुम्हाला कुणालाच काही सांगायचं नाही आहे, कुणाचीच मला मदत नको आहे, असं म्हणून सुप्रिया तिथून सरळ आता निघून जाते. तेव्हा तिथून सुप्रिया गेल्यानंतर रमा म्हणत असते, बाप रे, कोण आहे, कोण ही मुलगी? वादळ आहे वादळ. अगं काय तिने इथे सगळी चाळ डोक्यावरती घेतली. तेव्हा मनवा म्हणत असते, वहिनी, अगं काय मूर्ख मुलगी होती गई, किती आगाऊपणाने बोलत होती आणि तू सुद्धा का तिचं ऐकून घेत होतीस? वहिनी, एक गोष्ट मी तुला सांगते, हिची केस आहे ना तू अजिबात घेऊ नकोस, काही गरज नाही आहे हिची केस घ्यायची. तेव्हा रमा म्हणत असते, ह्या मुलीमुळे माझी सगळी कामं खोळंबली. एकतर 2 दिवसामध्ये लग्न आहे आणि ही मुलगी मध्येच इथे आली. चला चला सगळेजण आता आपल्या कामाला लागा, काही गरज नाही आहे इथे थांबायची, जा आपापली कामं करा. तेव्हा दीपशिका चिडलेली असते कारण पहिल्यांदा इथे दीपशिकाला सडेतोड उत्तर देणारी कुणीतरी मिळालेली असते. त्यानंतर सगळेजण आता जात असतात आपापली कामं करण्यासाठी. तेव्हा अबोली आता बाहेरच उभी राहते. अबोलीला आता एक वास येतो आणि तो वास घेत अबोली तिथे उभी असताना सगळेजण विचारतात, काय झालं अबोली? क्रिश, मनवा, त्याचबरोबर रमा, तिघेही विचारतात, अबोली काय झालं? तेव्हा अबोली म्हणते, आई बघा ना, तुम्हाला वास येत नाही आहे का? म्हणजे गुरुजी जसं म्हणत होते ना, इथे मृतदेहाचा खूपच वास येतोय म्हणून, तसाच वास आता मला इथे येतोय. तेव्हा मनवा म्हणते, वहिनी, पण आम्हाला तर कसलाच वास येत नाही आहे गं. तेव्हा अबोली म्हणते, नाही गं मनवा, येतोय ना. गुरुजी म्हणत होते अगदी तसाच खुबट वास येतोय मला, मृतदेहासारखा. तेव्हा इकडे त्यांनी वर्णन केल्याप्रमाणेच मला वास येतोय, तुम्हाला काय येत नाही आहे? तेव्हा क्रिश म्हणतो, नाही गं अबोली, मी खरंच सांगतोय, आम्हाला नाही वास येत आहे, तुलाच कसा काय येतोय? अगं असाच येत असेल कसला तरी, चल आता आतमध्ये जाऊया, आपल्याला खूप कामं आहेत. तेव्हा अबोली म्हणते, हो ठीक आहे. तेव्हा इथे रमा म्हणत असते की चला, आधीच वेळ खूप कमी आहे, उद्या हळद आहे आणि परवा लग्न, किती कामं खोळंबली आहेत तुम्हाला माहिती आहे ना. चला एकमेकांची मदत करूया आणि सगळी कामं लवकरात लवकर उरकून घेऊया. त्यामुळे इथे आता क्रिश, मनवा, रमा घरामध्ये निघून जातात पण अबोली तिथेच थांबलेली असते. प्रेक्षकांनो, इथे अबोलीला आता त्या मृतदेहासारखा वास येत असतो. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो, अबोली, अगं येतेस ना, कशाला उगाच विनाकारण विचार करतेस? हे बघ, एवढं काही झालेलं नाही आहे. कधी कधी असा घाणवास येतो आपल्याला, त्याच्यामध्ये एवढा विचार करण्यासारखं काय आहे? त्यानंतर प्रेक्षकांनो, अबोलीला प्रश्न पडलेला असतो की तिच्या बाबतीतच असं का घडतं आहे, म्हणजे तिला असे वेगवेगळे भास होत आहेत, इथे वेगवेगळा तिला वास येतोय घाणेरडा, मग तिच्याबरोबर असं असं का घडतं आहे? तेव्हा इथे अबोली आपलं काम करत बसलेली असते. त्याच्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोलीला आता आवाज ऐकू येतात आणि खूप मोठं वादळसुद्धा आलेलं असतं. तेव्हा अबोली दरवाजा उघडते आणि बाहेर येते. बाहेर बघते तर काय, खूपच जास्त हवा सुटलेली असते. पाळापाचोळा तिच्या अंगावरती उडत असतो आणि एक आता सावली तिथे आलेली असते, तर कुणाचं तरी सावटं तिथे बाजूला दिसत असतं आणि इथे हवासुद्धा जोरजोरात सुटलेली असते, अगदी इतकी की इथे अबोलीचा पदरसुद्धा उडत असतो. तेव्हा अबोली आपला पदर घट्ट पकडते. तिचं लक्ष जातं तर काय, इथे पाळापाचोळा आता एकत्र आलेला असतो आणि त्याच्यामधून एक मेसेज तयार झालेला असतो. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अबोली, माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करू नकोस, असं त्याच्यामध्ये मेसेज तयार झालेला असतो. त्याचबरोबर आता अंकुश फ्रेश होऊन येतो, देवाचा आशीर्वाद घेतो
रमा तिथे येते आणि विचारते की अंकुश, अरे अबोली उठली का? कशी आहे ती आता? तेव्हा अंकुश म्हणतो, रमा, अगं अबोली अजून झोपली. मीच तिला म्हणालो थोडा वेळ आराम कर. अगं काल रात्रीसुद्धा तिला चाळीमध्ये बाहेर गेली तेव्हा तिला विचित्र भास झाला आणि त्यामुळे ती रात्रभर झोपलेली नाही आहे. आता कुठे तिला जरा झोप लागली. तेव्हा अंकुश म्हणत असतो की मी काय म्हणतो रमा, मी तिला एका सायकेट्रिककडे घेऊन जाऊ का? म्हणजे मनोरुग्ण तज्ज्ञाकडे घेऊन जातो. तिला असे विचित्र भास का होत आहेत? तिच्या तब्येतीवरती कसला परिणाम झाला आहे का? ते तरी आपल्याला कळेल. तेव्हा रमा म्हणते, हो नक्की तू तिला घेऊन जा. कारण काही दिवस ना तिची धावपळसुद्धा खूप झाली आहे. तिला आरामाची गरज आहे. तिला तू डॉक्टरांनासुद्धा आता नेऊन दाखव. त्याचबरोबर क्रिश आपल्या काका काकूंजवळ बोलत असतो, त्यांना लग्नाचं आमंत्रण देत असतो. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की काकू तुम्ही तरी नक्की या, आम्ही सगळेजण तुमची वाट बघतोय. तेव्हा इकडे आता क्रिश आपल्या जवळच्या माणसांना आमंत्रणं देत असतो. तेव्हा मनवा तिथे येते आणि म्हणते, क्रिश काय झालं? काकूंजवळ काही बोलणं झालं का? तुझी आई येणार आहे ना लग्नाला? तेव्हा क्रिश म्हणतो की नाही, आई तर येणार नाही आहे, पण काका काकू येणार आहेत. तेव्हा मनवा म्हणते, पण क्रिश, अरे तुझी आई पण आली असती तर बरं झालं असतं. मी बोलू का तुझ्या आईजवळ? मी समजावू का त्यांना? तेव्हा रमा म्हणते, नाहीतर काय. मी काय म्हणते क्रिश, मी आणि अबोली आम्ही दोघेजणं जाऊ का तुझ्या आईकडे? त्यांना इथे आग्रहाचं आमंत्रण द्यायला? त्या नक्की येतील. तेव्हा क्रिश म्हणतो, नाही आई नको. आईची सवय मला माहिती आहे. आईने एकदा ठरवलं की ठरवलं. मग ती कुणाचं काही ऐकत नाही. ती आहे तिच्या मतावरती आणि तिच्या निर्णयावरती ठाम असते. त्याच्यामुळे ती काही येणार नाही. उगाच तुम्ही तिथे जाऊन निराशा घेऊन येऊ नका. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, पण क्रिश, अरे तुझं लग्न आहे बोलल्यावर आई हवी होती रे. तेव्हा वडीलधारं कोणी नको का तुझ्याकडून? तेव्हा क्रिश म्हणतो की माझे काका काकू येणार आहेत ना, आणि ते घरातले मोठे आहेत आणि ते माझ्या घरातून वडीलधारे म्हणूनच येणार आहेत ना आपल्याला आशीर्वाद द्यायला. तू नको काळजी करू, काका काकू इथे नक्की येतील. तेव्हा रमा म्हणते, त्यांना सांग आग्रहाचं आमंत्रण दिले म्हणून आणि इथे त्यांना लवकर बोलावून घे. त्यांची इथे अजिबात गैरसोय होणार नाही. सगळं काही त्यांचं व्यवस्थित होईल, कळलं ना? तेव्हा त्यांना लवकर इथे बोलावून घे. तेव्हा क्रिश म्हणतो की नक्की. काका आणि काकू दोघेही यायला निघालेले आहेत या लग्नासाठी. तेव्हा इथे रमा आता खूपच जास्त खुश होते. त्यानंतर इकडे अबोली आता बाहेर आलेली असते. अंकुश म्हणतो, अबोली कशी आहेस तू आता? तब्येत कशी आहे तुझी? तेव्हा अबोली म्हणते, सर मी ठीक आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, तुझा आता फ्रेश होऊन घे, काहीतरी खा. आपण दोघेजण आहे ना डॉक्टरांकडे चाललो आहे. तेव्हा अबोली म्हणते, कशाला सर, डॉक्टरांकडे नको, मी एकदम ठीक आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली मी म्हणतोय ना आपण जरा सायकॅट्रिककडे जाऊया. तुला असे सातत्याने भास का होत आहेत ते तरी विचारूया ना. आणि आहे ना काही दिवस तुझी खूप धावपळ झाली. तू आहे ना आराम केला पाहिजे. थोडे दिवस आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा अबोली म्हणते, सर मला भास होत नाही आहेत. जे काही घडतंय ना माझ्याबरोबर, मी तिथे उभी आहे, माझ्या अस्तित्वात ते सगळं घडतंय सर. जे काही घडतंय ते माझ्याबरोबर घडतंय आणि इथे मला या गोष्टीचे भास वगैरे होत नाही आहे. मी खरं सांगते सर तुम्हाला. तुम्ही प्लीज मला समजून घ्या ना. मी खोटं का बोलू? मला जर इथे भास झाले असते तर मी त्या ठिकाणी नसते. मला उगाचच भास झाले असते. पण मी त्या ठिकाणी असते आणि माझ्याबरोबर त्या गोष्टी घडत असतात. तो भास कसा काय असू शकतो? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली म्हणूनच मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातोय ना. मग तू नाही का म्हणतेस? चल ना आपण डॉक्टरांकडे जाऊया. निदान माझ्या मनाच्या शांतीसाठी चल. माझ्या मनातली शंका तरी बाजूला होईल. तेव्हा रमा म्हणते की अबोली, जर अंकुश इतकं बोलतोय, तो इतका तुला फोर्स करतोय, तर कशाला नाही म्हणतेस? जा ना त्याच्याबरोबर. तेव्हा इकडे आता मनवा म्हणत असते, वहिनी दादा अगदी बरोबर बोलतोय. तू जा बरं त्याच्याबरोबर डॉक्टरांकडे आणि तू फ्रेश हो. मी रूममध्येच तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते, पण तू डॉक्टरांकडे जा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, सुप्रिया पोलीस स्टेशनला आलेली असते आणि अंकुश आता तिची कंप्लेंट नोंदवून घेत असतो. तेव्हा अंकुश ते एक हेडलाईन वाचतो आणि म्हणतो की तुमच्या बहिणीचा छळ करून तिला मारलं का? तुमच्या बहिणीचं नाव अंजली होतं का? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते की नाही, माझ्या बहिणीचं नाव पौर्णिमा होतं. तेव्हा इकडे आता तिच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच टोन असतो. तेव्हा इकडे आता मनवा फोन करते आणि म्हणते की दादा, अरे वहिनी निघाली का? तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, हो अबोली कधीच निघाले, एव्हाना पोचायला हवी होती. तेव्हा मनवा म्हणते, नाही
वहिनी अजून पोचलेली नाही आहे तर अबोली एका ठिकाणी उभी असते आणि कुणीतरी तिला बघतंय असे तिला भास होत असतात. तेव्हा अंकुश डॉक्टरांना फोन करतो आणि विचारतो, अबोली परत आली आहे का तुमच्याकडे? डॉक्टर म्हणतात की नाही, अबोली मगाशीच गेले, ती परत कशाला येईल? तेव्हा इकडे आता अंकुश टेन्शनमध्ये आलेला असतो. अबोलीने येवं ना घरी पोचायला हवं होतं, मग अबोली गेली तरी कुठे असा प्रश्न आता अंकुशच्या समोर उभा राहिलेला असतो.